हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे एक रेसिपी आणि रेसिपी असणार आहे नॉनव्हेज स्पेशल। तर आज मी बनवणार आहे बिर्याणी, ती पण एकदम साध्या सोप्या आणि शॉर्टकट पद्धतीने। तर चला लागूया रेसिपीला आणि बनवूया बिर्याणी। पहिले चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत। तर त्यासाठी इथं पहिले मी स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घेतलेलं आहे। त्यानंतर आपण यात घालून घेणार आहोत थोडंसं दही। दही घातल्यामुळे काय होतं ना, चिकन असं ज्युसी बनतं छान आणि शिजतं पण खूप मस्त, म्हणून दही घालून घ्यायचं। नंतर आपण यात घालणार आहोत गरम मसाला। तुम्ही कोणताही गरम मसाला यात घालू शकतात किंवा बिर्याणी मसाला जरी घातला तरी चालेल। मी घालते गरम मसाला, धना पावडर, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। आता हे सर्व आपल्याला चिकनला लावून घ्यायचं आहे, कोटिंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून पूर्ण मसाला हा चिकनला लागला पाहिजे। आणि त्यासाठी हाताचाच उपयोग करायचा, कारण हाताने पूर्ण मसाला व्यवस्थित लागतो आपल्या पूर्ण चिकनवरती। विंडो लावली तरी पण आवाज येऊन राहिला बघा, केवढं जोरजोरात ओरडतात ते। तर हे बघा, इथं मॅरिनेशन झालेलं आहे। तुम्हाला पॉसिबल होईल तितकं जास्त वेळ याला मॅरिनेट करा। 1 तास तरी ॲटलिस्ट केलंच पाहिजे। 1 तासापेक्षा जास्त केलं तर खूप छान, पण जर तेवढा वेळ नसेल तर ॲटलिस्ट 1 तास तरी मॅरिनेट केलंच पाहिजे। आता पुढची प्रोसेस करूया। तर आता याला मी 1 तासासाठी मॅरिनेशनला साईडला ठेवून देईल। चिकन मॅरिनेशनला ठेवून दिलेलं आहे। 1 तास तरी हे मॅरिनेशनला ठेवायचं आहे। तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर अजून थोडं जास्त वेळ ठेवलं तर तुमचं चिकन अजून छान होईल, ज्युसी होतं खूप छान चिकन। जितकं छान मॅरिनेट होतं तितकं छान ज्युसी होतं। तर आता मी 1 तासासाठी साईडला ठेवून देणार आहे। तोपर्यंत मी बिर्याणीला लागणारा कांदा, लसूण वगैरे जे काही आहे ते कट करून घेते। तर त्या प्रोसेसला लागूया। तर चला, आपलं चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे आणि आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया। तर इथं मी तेल ठेवलेलं आहे गरम करायला, कुकर ठेवला आहे, कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे, तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत जिरं। त्यानंतर आपण यात घालणार आहोत तमालपत्र, 2-3 तमालपत्र घालून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण यात घालणार आहोत खडे मसाले, दालचिनी, लवंग, मिरी, सगळे खडे मसाले आपण थोडे थोडे घालणार आहोत। आता आपण यात घालून घेणार आहोत थोडासा लसूण, त्यानंतर मी यात घालणार आहे कापून घेतलेला कांदा, तर हे बघा, इथं कांदे छान गोल्डन फ्राय झालेले आहेत। आता मी यामध्ये काजूचे तुकडे घालून घेणार आहे। 1 सेकंड याला पण तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया। आता यामध्ये मी घालून घेणार आहे कापून घेतलेले टमाटे। टमाटे सुद्धा तेलामध्ये 2 मिनिटं परतून घेऊया।
तर टमाटे छान तेलामध्ये फ्राय झालेले आहेत. आपण आता यामध्ये घालून घेणार आहोत सुखे मसाले. आपण चिकन मॅरिनेट केलं त्यावेळेला सुद्धा सुखे मसाले घातलेले आहेत, तर थोडं कमी प्रमाणात आपण घालणार आहोत. धना पावडर सुद्धा मी मॅरिनेशन करताना घातलेले आहे. गरम मसाला सुद्धा मी मॅरिनेशन करताना घातलेला आहे, म्हणून मी कमी कमी टाकते आहे. हळद आणि आता लास्टला मी घालणार आहे बिर्याणी मसाला. जर तुम्ही मॅरिनेशन करताना घातला असेल तर आत्ता थोडा कमी घालाल, पण मी मॅरिनेशन करताना घातलेला नाही आहे, त्यामुळे मी आत्ता टाकणार आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर हे बघा, इथं आपला मसाला छान तेलामध्ये फ्राय झालेला आहे. आता मी यामध्ये घालून घेणार आहे मॅरिनेट केलेलं चिकन. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा, हे आता छान मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्यावरती कुकरचं झाकण ठेवून घेणार आहोत. तर यावरती मी कुकरचं झाकण फक्त ठेवून घेते आहे. तर चिकनला स्वतःचं पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्ये आपण चिकन ॲटलिस्ट 30 ते 40% आपण ते चिकन त्यामध्ये शिजवून घेणार आहोत. आता मी तांदूळ धुवून घेते. तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता. हा तुम्ही बासमती घ्या, कोणताही घ्या, पण थोडा मोठा घेतला तर बेटर राहील. मी घेतलेला आहे काली मूछ. तुम्ही बासमती घ्या, कोणताही घ्या, पण असा तांदूळ घेऊ नका, तो चिकट होईल. ठीक आहे, तर तांदूळ धुवून घ्यायचा आहे. तर चला एक वेळा चेक करून घेऊया की चिकन किती शिजलं आहे. तर तुम्ही बघू शकता हा चिकनला किती छान पाणी सुटलेलं आहे. हे बघा, हे बघा, हे ना. त्याच्यामुळे ना पाणी टाकायची घाई नाही करायची. चिकनला स्वतःचं पाणी सुटतं. तसंच दही पण टाकलेलं असतं आपण, तर दह्यालाही छान पाणी सुटलेलं असतं. तर ऑलमोस्ट 30 ते 40% आपलं चिकन शिजलेलं आहे. तर आता मी काय करणार आहे, याच्यावरती धुवून घेतलेला तांदूळ पसरवून घेणार आहे. तर आता काय करायचं आहे ना, हे तांदूळ व्यवस्थित ह्या पूर्ण चिकनवरती मिक्स करून घ्यायचं आहे. आपण चिकन मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं आहे, तर आता मीठ टाकायचं नाही आहे. असं भाताच्या थोडंसं वरती येईल एवढंच पाणी टाकायचं. जर तुम्ही खूप जास्त पाणी घातलं तर बिर्याणी एकदम अशी चिकट चिकट होईल, म्हणून जास्त नाही घालायचं. बिलकुल थोडंसं वरती येईल एवढंच पाणी घालायचं आपल्याला. तर हे बघा, मी बिलकुल भाताच्या थोडंसंच वरती पाणी येईल एवढं पाणी टाकलं आहे. आता आपण झाकण लावून घेऊया आणि 3 शिट्ट्या होऊ देऊयात. आता 3 शिट्ट्यांची वाट बघूया. 3 शिट्ट्या झाल्या की मग आपली बिर्याणी रेडी. तर हे बघा, इथं आपले 3 शिट्टे झालेली आहे आणि वाफसुद्धा मी पूर्ण काढून घेतलेली आहे. तर इथं आपली बिर्याणी रेडी आहे आणि आपण बघूया ओपन करून कशी दिसते आहे. तर हा, हे बघा, घरची बनवलेली बिर्याणी आहे. कलर वगैरे वापरलेला नाही आहे. आता यामध्ये तुम्ही तळलेला कांदा वरतून घालू शकता आहात. तसंच थोडंसं साजूक तूपसुद्धा घालून घ्यायचं. तुमच्या आवडीप्रमाणे
जर बटर घालणार असेल तर बटर घातलं तरी चालतं. आता तळलेला कांदा आणि तूप घालून झाल्यानंतर थोडी कोथिंबीर घालून घ्या आणि झाकण लावून अजून 2 मिनटं असंच झाकण लावून ठेवून द्या. गॅस मी बंद केलेला आहे ऑलरेडी, वाफही काढून घेतली होती आणि त्यानंतर मी ही प्रोसेस केलेली आहे. तर कांदा, तूप आणि कोथिंबीर टाकून झाल्यानंतर अजून 2 मिनटासाठी कुकरचं झाकण लावून घेऊया. तर बघा 2 मिनटं झाले आहे झाकण लावून आणि आता मी परत ओपन करते आहे. आणि आता बिर्याणी मिक्स करून घेऊया. जर तुम्ही बासमती तांदूळ घेतला असेल तर अजून छान मोकळी मोकळी होणार. आणि तुम्हाला मी दाखवते चिकन शिजलं आहे की नाही. हे बघा. तर हे बघा मी तुम्हाला आता दाखवते की चिकन शिजलं आहे की नाही. हे बघा इझिली कट होतं म्हणजे आपलं चिकन शिजलेलं आहे. तर आपली बिर्याणी इथं रेडी आहे. तर हे बघा बिर्याणी. तर हे बघा इथं बिर्याणी रेडी आहे. खूपच मस्त झालेली आहे बिर्याणी. चिकनचे पीस पण खूप छान शिजलेले आहे. तर नक्की एक वेळा ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने, खूप जास्त झंझट नाही आणि अवघ्या अर्ध्या तासामध्ये बनणारी ही बिर्याणी आहे आणि खूप टेस्टी बनते. तर नक्की एक वेळा ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ही बिर्याणीची रेसिपी तेही मला कमेंट्स करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा. मी जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.